ठीक आहे, मग अजून या मिरच्या खा, मग मी नाही खात लोणी. काय चाललंय काय तिथं? लांडगा माझ्या सखूला मिरच्या खाऊ घालतो का काय? नालायक निला जरा. सखूला झालंय काय? काय होतंय? अशी कळवळतीये का ती? आधी बी सखूला मिरच्या खाऊ घातल्या का काय यानं? लांडगा मेला नाही, मला गेलंच पाहिजे. काही दया हाय का नाही तुला? सखू तुझ्या नातीवानी लहान की पोर हाय. अरे किती त्रास देशील तिला? तू कशाला आली बरे? ए सखू, तुला जर इटुराला लोणी भरवायचं असेल तर हिला बाजूला कर, हिला जायला सांग. ए चल 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 चल. ए दात कशा पायी दाखवतोस रा? एवढ्याशा लहान क्या जीवाला तिखट जाळ मिरच्या खायला घातल्यास बाहेर. थांब, समत्या तिखट जाळ मिरच्या तुझ्या तोंडात कोणती आता? तुझ्या तर काय झालंय सखूला? आबाईने असं का धरलं असेल? सखू काय झालं? तिच्या अंगात काही ध्यानच नाहीये. सखू काय केलं सखूला म्हणून तिची ही अशी अवस्था झाली? अहो तुम्हाला माणूस म्हणावा की पशु? काल देखील सगळ्यांच्या डोळ्यात चांगलीच धूळ फेकली तुम्ही. माझेही डोळे भ्रमले क्षणभर, पण आता मला तुमचा बनाव चांगलाच लक्षात आलाय. आणि आता तुम्ही असं का वागताय ते देखील समजलंय मला. समजलं? बरं झालं, म्हणजे समजलं हे बरं झालं. पण तुम्हाला हे समजलं नाही की आम्ही जो बनाव केलाय तो सिद्ध करणारा कुठलाही पुरावा नाही तुमच्याकडे. अहो महाजन, आता तरी पुराव्याशिवाय बोलणं बंद करा. ते गावकी शेण झालंय तुमचं. तो शिवाप्पा चोर आणि आम्ही सावध हे सिद्ध झालंय. त्या मेल्या मालकानं इठुरायाला लोणी भरवायला दिन असं सांगू सखूला मिरच्या खायला घातल्या. हो अजून चालणार होता, पण म्या आला आणि म्या पाहिलं. सखू ग का खाल्लेस मिरची? का विश्वास ठेवला त्याच्यावर? माझं चुकलं माझं आप्पा. त्या राक्षसाचं बा खोटे लोणी भरवताय. म्हणून खाल्ला मी मिरच्या, म्हणून मी कसोटी दिली. मी मिरच्या खाऊन सुद्धा आलं खसोबांनी रावळाचं दार उघडलं नाही. लावडी भरू दिलं नाही. दुष्ट आहेत ते. सखूला आत घेऊन जा, सखूला आत घेऊन जा. आज याला सोडत नाही, आज नाही सोडत याला.
सैताना, काळीच नाहीये तुला. एवढ्या लहान जीवाला मिरच्या खाऊ घालतोस तू. खोटा कागद बनवून मन नाही भरलं तुझं. अण्णा अण्णा सोडा मला. आज सगळ्या मिरच्याच्या नरड्यात कोंबतो मी. माझ्या सखूला मिरच्या खाऊ घातल्यास काय अपराध केला त्याने? एवढी मोठी शिक्षा देताय तिला. आज नाही सोडत त्याला. शिवप्पा थांबा, थांबा शिवप्पा थांबा. आपण यांना असं नाही मारायचा. यांचा कायमचाच बंदोबस्त करायला हवा. मुळावरच घाव घालायचा यांच्या. यांची तक्रार मी थेट दरबारीच करणार आहे. हे कुठले मालक? दरबाराच्या न्यायासमोर हे चिलट्या एवढे सुद्धा नाहीत. यांचे अपराध दरबारापर्यंत पोहोचले ना, दरबारापर्यंत त्यांचा चौरंग व्हायला वेळ लागणार नाही. चौरंग व्हायला वेळ लागणार नाही. गुरकावून बघू नका. आता गाठ माझ्याशी आहे आणि तुमची गाठ तर मी मारलीच आहे. अहो महाजन, अहो गाठी मारायचे छंद आमचे आहेत. तुम्ही त्या फंदात पडू नका आणि विसरू नका. आम्ही एकदा गाठ मारली ना, 7 जन्म सुटत नाही ती. अरे गाप. माझ्या सखूला मिरच्या खाऊ घालतोस. एका बापाचा शाप आहे तुला. जितका त्रास तिला भोगावा लागतो ना, त्याच्या शतपट्टीनं तुला भोगावा लागेल. किडे पडून मरशील तू. किडे पडून. हे वरडू नका. ते 110 रुपये कर्ज चुकवा ती. धमक्या कोणाला देताय हो? नाही दरबारात तुमची मिजास उतरवली ना तर बघाच. हे नारवा, याला एक आरसा आणून दे. वल्गना करणाऱ्यांचं तोंड कसं असतं ते बघू दे जरा. हो महाजन, ते गावकीत काय झालं विसरलं का? जे इथं झालं ते तिथं होणार आहे दरबारात. मारा गाठ. शिवप्पा घाबरू नका. शिवप्पा, मी अत्यंत तातडीने मालकांची तक्रार दरबारी पोहोचवण्याचे बघतो. मालकांच्या मुसक्या तर आता आवळ्याच्याच. आता शेंडी चुटवा पारंबी, याला तर मी पोचवणारच. सखू, काय करू ग मी, म्हणजे तुला बरं वाटेल? सखू बाळा ग, मग तोंडाला चरे पडले असतील ग. जीभ पण किती लाल लाल झाली. जळजळतही असेल. ए बाळा बाळा, उठतेस का ग? जरासं लोणी खा ना. हो माय, लोण्याने तोंडाची आग थांबेल. हा अम्माई, विठुरायाला थे नका लोणी. फशीच ग तू, ते नका त्याला. सखू, अगं तू नाही खाल्लंस तर विठुरायाला त्रास होईल ना. विठुरायासाठी तरी थोडं लोणी खा. नको, आता नको. अप्पा, 2 दिवसापासून विठुरायाने काहीच खाल्लं नाहीये. त्याला पण त्रास होत असेल ना. उमा, लोण्याचं नावही नको काढूस. लोण्याचा विषय निघाला की सखूला विठुरायाची आठवण येते. गुळ खाशील बाळा, आग कमी होईल. गुळ हे घे. हे चाटण बुवानी दिलंय. मधातून 3 वेळा दिवसातून द्यायचं. सखूला लगेच बरं वाटेल त्यांनी. आणि तुम्ही दोघांनी अजिबात घोर घेऊ नका.
सासूबाई हा, पण पथ्य काटेकोरपणे पाळायला हवं. बुवा म्हणाले की चाटण सुरू असताना सखूला अजिबात तिखट खायला द्यायचं नाही, नाहीतर त्याचा विपरीत परिणाम होईल. मी म्हणाले, म्हटलं पथ्य अगदी काटेकोरपणे पाळू आम्ही. म्हणजे आता हे चाटण हे सखूला देता येणार का? चाटण का देता येणार नाही आप्पा? आई ग, काय सांगू तुला. अगं, आपण इथे नसताना तो मालक इथे येऊन गेला आणि आपल्या सखूच्या मनाशी जीव घेणा खेळ खेळून गेला. आता राहुळाचं दार उघडा ना, मला विठुरायाला लोणी भरवायचंय. आता तुझ्या इटुरायाला लोणी भरवावं असं तुला वाटत असेल त्या मिरच्या खायच्या कटकट अशा. इटुरायाला लोणी भरवायचंय ना, मग असं मध्येच पाणी नाही मागायचं. मी कुठं असं म्हणलं की तू मिरच्या खाल्ल्यानंतर इटोळ्याला लोणी तू भरव म्हणून. बघ नाही कशी गलीत गात्र होऊन पडली आपली सखू. काय म्हणावं या राक्षसाला? अगदी उलट्या काळजाचा आहे हा मालक. माणूस इतका निर्दयी कसा असू शकतो? निष्पाप मुलीला आशा दाखवायची आणि असा छळ करायचा. कुठं फेडेल हे पाप? भाबडी पोरे ग माझी. विठुराया आकर ना, आकर लोणी. नको रागू माझ्यावर. खा, आकर आकर. यांची तक्रार मी थेट दरबारीच करणार आहे. ते कुठले मालक? दरबाराच्या न्यायासमोर हे चिलट्या एवढे सुद्धा नाही. एका बापाचा शाप आहे तुला. जितका त्रास तिला भोगावा लागतो ना, त्याच्या शतपटीनं तुला भोगावा लागेल. किडे पडून मरशील तू, किडे पडून. यांचे अपराध दरबारापर्यंत पोहोचले ना, दरबारापर्यंत त्यांचा चौरंग व्हायला वेळ लागणार नाही. चौरंग व्हायला वेळ लागणार नाही. मालक, पाणी. मला दरबारची धमकी देतो. त्या गादी समोर मी चिलटा एवढाय म्हणतोय. या महाजनला लय माजलंय. मला धमकी देतोय. मला या नवखोट नरोत्तमला धमकी देतोय. सोपी गोष्ट वाटली काय रे? 150 आण्या. मला मला पोचवायची गोष्टी करतोय. आता बघ मी तुला अदुगर कसा पोचवतो ते बघच तू. इसोबा काय? मी नाही काय म्हणाला? मी तुमच्यावर एक जबाबदारीचं काम सोपवतो. बघूया तुम्ही किती पाण्यात आहात आणि किती इसवासू आहात ते. कोणती? मला हे लखोट आणि रोक्याची थैली देतो. पैके म्हणायचे की तुम्हाला? कानात तेल घाला. रुके म्हणतोय मी. हे घ्या आणि मी सांगतो त्यांना द्या. पुढे काय? ओढसा तो त्याचं बघून घेईल. भल्यानं पोचवलंय त्यानं. म्हणजे तो अण्णा महाजनला पोचवणार असंच ना? अगदी बरोबर बोलला. आता मामा दरबारात पोचल, पण महाजन म्हणून नाही,
त्यातलं एक अपराधी म्हणून त्याच्याच तांगड्यात त्याच्याच गळ्यात घालून पोचली. पण मालक, योजना काय, सापळा काय? कळल कळल समद हळूहळू. समद एकदम गिळायला जाऊ नका, अडकल कुठेतरी. तुर्तास तुम्ही मी सांगतो तिथं महाजन पोचायच्यात पोचा. पुढचं कधी कुठं काय ते समद कळल. अहो दशम्या द्या लवकर, तातडीने बाहेर गावी जायचंय. अगं बाई, अहो बाहेरगावची कामं आटपून आत्ताच तर आलात ना, परत निघायचंय? नाही म्हणजे काही विपरीत तर घडलं नाहीये ना? नाही, एवढ्या तातडीने निघायचंय म्हणून विचारतीये. कुठपर्यंत जायचंय? का एवढ्या चौकशा का करताय? अहो नाही म्हणजे दशम्यांबरोबर अजून काहीतरी टिकणारं द्यायला म्हणून विचारलं. चुकलं. पण काय आहे ना, सध्या माझं डोकंच ठिकाणावर नाहीये हो. आपल्या उमावंसांचं असं झालंय ना सगळं. तू तुझ्या जीवाला घोर लावून घ्यावास अशी वेळ अजून तरी आलेली नाहीये. सखूचा मामा खंबीर उभा आहे. तू फक्त नको ते उपद्व्याप करून माझ्या डोक्याला त्रास देऊ नकोस म्हणजे झालं. अगो बाई, असं का बोलताय? मी काय उपद्व्याप केले? तू कितीही काळजी करण्याचं आवडलास ना तरी तुझ्या डोक्यात काय चालू असतं मला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा तू ही एक खूणगाठ पक्की बांधून ठेव. त्या पाताळ यंत्री मालकांनी कितीही प्रयत्न केले तरी सखूचं लग्न त्या थेरड्याशी होणार नाही म्हणजे नाही. त्यासाठीच कर्जाचा खोटा कागद तयार केलाय त्यांनी. त्यांच्या पापांचा पाढा तर मी आता दरबारी जाऊनच वाचून दाखवणार आहे. रीतसर तक्रारच नोंदवणार आहे त्यांच्या विरोधात. दरबारी? मालकांची तक्रार करणार? हो मग अडवणार आहेस मला? शेवटचं बजावून ठेवतोय. जिभेला लगाम घालायचा. सखूच्या लग्नाची 110 रुपयांची आणि गावकीची गोष्ट जर तू सखूच्या किंवा दादांच्या कानावर घातलीस तर मी तुला घरातून हाकलून देईन हे नीट ध्यानात ठेवायचं. सखू बाळा, तोंड उघड. सखूची अवस्था नाजूक आहे. मनावरचा आघात शरीरावरच्या आघातापेक्षा मोठा आहे. मग आम्ही यांना हेच सांगत होतो, विठुराया आपल्यासाठी फक्त एक मूर्ती आहे, पण सखूसाठी तिचा जीवाभावाचा सखा सवंगडी आहे. जिवंत आहे. लहान वयात तिचा असलेला हा ध्यास खरंच कौतुकाची बाब आहे, पण तितकीच काळजीची पण बाब आहे. थांबा, मी चूर्ण देतो. हे चूर्ण दिवसातून 3 वेळा दुधातून द्या आणि आज पेज आणि ताक असंच काहीतरी तिला द्या. हो, पण एकतर एकच ध्यास घेऊन बसते हो सखू. तिला कसं बोलावं, कसं रागवावं तेच समजत नाही. माझ्या विठुरायाला 2 दिवसापासून लोणी भरवलं नाहीये, तो उपाशी असेल असा एकच घोषा लावलाय तिने. ग्लानीतही तेच बोलत असते. तिच्या जिभेला आराम पडेल म्हणून मी लोणी भरवायला गेले तर म्हणाली विठुरायाला भरूया. तिची श्रद्धा अलौकिक आहे. पण बुवा असं थांबा, त्याला तडा देऊ नका. तिची अवस्था नाजूक आहे तरी जिद्द कणखर आहे.
तिला समजावण्याचा प्रयत्न केला तर उलट परिणाम होईल. त्यामुळे जरा तिच्या कलानेच घ्या. खरंय, आपण भक्ती करताना निभावताना डगमगतो. सखू कधीच डगमगत नाही. काळजीपोटी आपण ओरडतो तिला, पण सखूची भक्ती अलौकिक आहे याची जाणीव आज झाली आहे मला. तिच्या भक्तीला अडवण्यापेक्षा त्या मालकाला वेसण घालायला हवी आपल्याला. आता या खेळात रंग भराया हवा. ती नखा एवढी पोर मला राक्षस म्हणते. तिचा बाप माझ्या अंगावर रेड्यासारखा धावून येतो. तिचा मामा मला दरबारची धमकी देतो. या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्तृत्वाचं मोल मिळायला पाहिजे. मिळणार मिळणार, एकदम चोख मिळणार. अण्णा महाजनचा तर तुम्ही बंदोबस्त केलात. तो मुंगायर माझ्यासाठी, त्याला कोण भीक घालते. पण सखू रडली ना, लय मजा येते. ती जेव्हा रडत रडत बोलते ना, तेव्हा असं वाटतं की अशीच रडत रडत माझ्याकडे लग्नासाठी भीक मागल. लय मजा येईल तेव्हा. टोचते 4 काटे टोचते, पण याची माळ केली तर. काट्यांची माळ कोणासाठी? सखूसाठी. सखूसाठी काट्यांची माळ.